माय मराठी समूह प्रस्तुत दीपशरण चॅनेल आयोजित त्यांचा करा पुन्हा चौरंग या स्पर्धेसाठी मी डॉक्टर सौ मानसी पाटील माझे स्वलिखित सादरीकरण करीत आहे। तिच्या वेदनांची लक्तरं ठिकठिकाणी वेशीवर टांगली आहे। ज्या भूमीत राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ सावित्रीबाई, डॉक्टर आनंदीबाई जन्माला आल्या, त्याच भूमीत जन्माला आल्याचा पश्चाताप तिने करायचा का हो? तिच्यावर होणारे अत्याचार, बलात्काराच्या किती ऐकायच्या त्या कथा। तिचं बाई असणं, हो तिचं बाई असणंच आज तिच्या मुळावर आलंय। बाई म्हणजे खेळणं असंच वाटत आलं आहे। कुणीही यावं आणि मोडून टाकावं। जिथे आज बहिणी नाही सुरक्षित, कशाला हव्यात योजना? गुन्हेगार राहतो सुरक्षित, बाई ग तुझं नशीब आणि तुझे भोग तूच भोगत बस ना। नाही चाड त्या पालकांना, अपराधी मुलांना घालतात पाठीशी आणि जातात ज्यांची जीवानीशी, बाळगून असतात जन्मभराचं दुःख उराशी। पीडितेसाठी असतो का हो न्यायाचा मार्ग सुकर? तिथे पुन्हा होते अब्रूची चिरफाड, जशी हीच असते गुन्हेगार। खरंच वाटतं कधी कधी, देवा नको जन्माला घालूस मुलींना। आयतच फावतं माणसातल्या लांडग्यांचं अनघोर आईबापाच्या जीवाला। तेच ते आरोप प्रत्यारोप, मोर्चे, तेच कमिट्या स्थापनाचे फतवे, सारेच फसवे। कशाला हव्यात त्या काळ्या फिती, ते काळे डिपी, नको त्या मेणबत्त्या। फेका वखकलेला नराधमांना खुशा लागीत धगधगत्या, नाहीतर करा शिवाजी महाराज करीत होते तसा अपराध्यांचा चौरंग। गुन्हा होतो ना काही क्षणात, मग शिक्षेसाठी का वर्षानुवर्ष? करा ना तो फैसला तातडीने, मिळू दे न्याय सत्वर। जाणवू दे निलाजऱ्या विकृतांना काय असतात वेदना, निगरगट्ट धनदांडगे हरवून बसले आहे सहसंवेदना। समजतंय ना बायांनो, कुणालाच कोणाची इथे नाही पडली, नका बसू रडत, कुणी येणार नाही मदतीला। पेटून उठा साऱ्या जणी, होऊ आपणच संघटित, आपणच होऊ आपला रक्षक अन टाळू अघटित। उणी दुणी ठेवा बाजूला, नका करू जातीपातीचा विचार, पाहू दे निर्भय निर्भया अभया समाजात वावरताना, होऊ आपणच एकमेकींचा आधार, एकमेकींचा आधार। वासनेचे हे पुजारी ठेचणारा पाहिजे, वाढली बेबंदशाही मोडणारा पाहिजे। राजवाडे सभ्यतेचे कोसळावे येथले, विकृतांना दावणीला बांधणारा पाहिजे। गायचे का गोडवे त्या संस्कृतीचे आजही, लांडग्याची चाल आता जाणणारा पाहिजे। प्यायला तो रक्त झाला आजही वेडा खुळा, त्या अधमवृत्तीस आता जाळणारा पाहिजे। माणसाचे हिंस्र प्राण्या सम नको ते वागणे, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे सांगणारा पाहिजे। धन्यवाद।